Now we are going to start the another part in this chapter. The chapter is nervous coordination. The part is sense organs. आपला चॅप्टर कुठलं सुरू आहे? नर्वस कोऑर्डिनेशन. आणि नर्वस कोऑर्डिनेशन मधला आता आपल्याला नवीन पार्ट सुरू करायचा आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट इज कॉल्ड ॲज सेन्स ऑर्गन्स. मग आता आपल्या बॉडीमध्ये सेन्स ऑर्गन्स कोणते आहे? तर नोज आहे, इयर आहे, आय आहे, स्किन आहे, टंग आहे. यांना काय म्हणतो आपण? सेन्स ऑर्गन्स. दिस पर्टिक्युलर सेन्स ऑर्गन्स दे आर नथिंग बट दे आर कॉल्ड ॲज ग्रुप ऑफ रिसेप्टर सेल्स. दे आर कॉल्ड ॲज ग्रुप ऑफ रिसेप्टर सेल्स. आणि या सेन्स ऑर्गन्सपैकी दोन आपल्याला आता डिटेल स्टडी करायचे. द वन इज कॉल्ड ॲज आय, द अनदर इट इज कॉल्ड ॲज इयर. तर एक आय स्टडी करायचा आहे, दुसरा इयर स्टडी करायचा आहे. आपण पहिल्यांदा जो आयला, मग आय काय? द आय इट इज अ फोटो रिसेप्टर. द आय इट इज अ फोटो रिसेप्टर. देर आर टू आईज. Both these particular eyes, they are well protected in the cavity of the skull. That particular cavity of the skull in which eyes are protected, they are called as, the cavities are called as orbits. They are called as orbits. मी काय म्हटलं की दोन आईज आहे, दोन्ही आईज फोटो रिसेप्टर्स आहे. दोन्ही आईज जर असेल तर स्कल कॅव्हिटीमध्ये, या स्कल कॅव्हिटीमध्ये प्रोटेक्टेड आहे. या स्कल कॅव्हिटीला म्हणतात ऑर्बिट्स. दे आर कॉल्ड एज ऑर्बिट्स. मग एक आय जर असेल तर ॲक्च्युली कसं आहे? तर ॲक्च्युली वन सिंगल आय, इट इज अ राउंडेड स्ट्रक्चर. अराउंड 15 to 20% ऑफ द आय अँड आय इज व्हिजिबल एक्सटर्नली. की या पर्टिक्युलर आयला जर मी 100% कन्सिडर जर केलं तर या 100% आयपैकी फक्त 15 to 20% आय मला बाहेरून दिसतो. बाकीचा आय जर असेल तर आतमधल्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे, ज्याला आपण म्हणतो ऑर्बिट. मग या आयला अजून काय प्रोटेक्शन आहे? तर दिस पर्टिक्युलर आईज दे आर प्रोटेक्टेड बाय आयब्रोज, आयलिड्स, निक्टेटेटिंग मेम्ब्रेन, कंजंक्टिवा, लॅक्रिमल ग्लँड्स. दीज आर द प्रोटेक्शन्स ऑफ दिस पर्टिक्युलर आय. की हे आय जर असेल तर या पर्टिक्युलर आयला पण इकडे बाहेर प्रोटेक्शन आहे. आयब्रोज आहे, आयलिड्स आहे, निक्टेटेटिंग मेम्ब्रेन आहे, कंजंक्टिवा आहे, लॅक्रिमल ग्लँड्स आहे. तर अशा आयला आपल्याला सुरू करायचं आहे. सो व्हॉट इज आय देन? द आय इट इज अ फोटो रिसेप्टर. आता या आयचं आपल्याला स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे आणि मेकॅनिझम ऑफ व्हिजनमध्ये जायचं आहे की या आयने दिसते कसं. चला, सो दिस इज द डायग्राम ऑफ दिस पर्टिक्युलर आय. या पर्टिक्युलर डायग्राममध्ये आयडिया पहा. पूर्ण डायग्रामची पहिल्यांदा क्लिअर करा, नंतर आपण एक्सप्लेन करू. या आयमध्ये 3 लेयर्स आहे, आउटर, मिडल आणि इनर. आउटर इज कॉल्ड ॲज स्क्लेरा, मिडल इज कॉल्ड ॲज अ कोरॉइड, द इनर मोस्ट इज कॉल्ड ॲज अ रेटिना. म्हणजे माझ्या आयला जर मी एक्सप्लेन करतो म्हटलं तर कसं म्हणता येईल? द ह्युमन आय इट इज अ ट्रिपल लेयर्ड स्ट्रक्चर. द ह्युमन आय it is a triple layered structure. The 3 layers are outer layer, middle layer and inner layer. The outer layer it is called as sclera. The middle layer it is called as a choroid and the innermost layer it is called as a retina. आपण आता एक एक layer detail observe करू. The outermost layer of this particular eye it is called as sclera. The color of this particular sclera it is white. की माझा आय जर तुम्ही पाहिला तर या आयचा जो जो व्हाईट पूर्ण पार्ट दिसतो बाहेरून, तो पूर्ण पार्ट हा आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड ॲज अ स्क्लेरा. सो आउटरमोस्ट लेअर ऑफ दिस पर्टिक्युलर आय इट इज कॉल्ड ॲज अ स्क्लेरा. द कलर ऑफ दिस पर्टिक्युलर स्क्लेरा इट इज white. It is made up of fibrous connective tissue. Being this particular sclera, it is made up of fibrous connective tissue. It is a tough. The function of this particular sclera is protection. But the anterior most part of this particular sclera is a transparent. That particular transparent part of that particular sclera, it is called as a cornea. मी काय म्हटलं की बा हा पर्टिक्युलर आय जर असेल तर सगळ्या बाजूनी प्रोटेक्टेड आहे, व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूनी प्रोटेक्टेड आहे. पण या आयमध्ये आतमध्ये लाईट जाण्यासाठी हा जर स्क्लेरा जर इथे पण व्हाईट असता तर आतमध्ये लाईट गेला नसता. म्हणून या पर्टिक्युलर स्क्लेराचा हा जो अँटिरियर मोस्ट पार्ट आहे, म्हणजे समोरचा पार्ट आहे, जो पार्ट माझ्या आयच्या काळ्या पार्टवर, ब्लॅक पार्टवर जो दिसून राहिला ट्रान्सपरंट, तो हा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्निया. म्हणजे कॉर्निया दुसरं तिसरं काही नाही, तो स्क्लेराच आहे पण ट्रान्सपरंट आहे. That particular transparent anterior most part of this particular sclera it is called as the cornea. It is again protected by covering, transparent covering, it is called as the conjunctiva. That is called as
कंजंक्टिव्हा. तर आउटरमोस्ट जे कव्हरिंग आहे याला काय म्हटलेलं आहे आपण, स्क्लेरा. या पर्टिक्युलर स्क्लेराचा अँटेरियर मोस्ट जो पार्ट आहे जो ट्रान्सपरंट आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉर्निया. आणि या कॉर्नियाला पण प्रोटेक्शन बाहेरून असेल तर एक मेम्ब्रेन आहे, ट्रान्सपरंट आहे, त्याला म्हणतात कंजंक्टिव्हा. That is called as conjunctiva. The second layer of this particular eye, it is called as the choroid. The choroid, it is the middle layer of this particular eye. It is highly pigmented. It is highly pigmented. The function of this particular choroid is to absorb sunlight and reflect sunlight. की आतमध्ये जर लाईट आलेला असेल तर काही लाईट या पर्टिक्युलर कोरॉइडने ऍब्सॉर्ब करायचं आणि काही लाईट आतमधल्या आतमध्ये रिफ्लेक्ट करायचं. That particular second middle layer of this particular eye, it is called as the choroid. But this particular choroid, anteriorly it shows the presence of various structures. They are the ciliary body, the iris and the lens. They are ciliary body, iris and the lens. की या पर्टिक्युलर कोरॉइडला आता समोरच्या साईडनी जर पाहिलं, अँटेरियर साईडनी जर पाहिलं तर 3 स्ट्रक्चर्स डेव्हलप झालेले दिसतात. दे आर द ciliary body, iris and the choroid. एक एक आपण ऑब्झर्व करू. The ciliary body, it is the anterior swollen part of this particular choroid. To this particular ciliary body, the lens is attached. The function of this particular ciliary body is to adjust the focal length. म्हणजे इनडायरेक्टली लाईट जर आतमध्ये एंटर होत असेल तर तो पर्टिक्युलर लाईट स्पेसिफिक गेला पाहिजे, लेन्स मागे पुढे करता आला पाहिजे, लेन्स वर खाली करता आला पाहिजे. त्याच्यासाठी जी पर्टिक्युलर बॉडी आहे, मस्क्युलर बॉडी आहे, दॅट पर्टिक्युलर बॉडी इट इज कॉल्ड एज ciliary body. The very anterior most part of that particular choroid, it is called as the iris. The iris, it is a rounded part of this particular choroid. In the middle of that particular iris, there is presence of an opening. That particular opening, it is called as a pupil. Through this particular pupil, the light enters into the eye. So this particular rounded black part of this particular eye, it is called as iris. In the middle of that particular iris, there is presence of an opening. That particular opening, it is called as a pupil. The another third part of that particular choroid, it is called as a lens. मग हा लेन्स कसा असतो? In each eye, there is presence of a single lens. It is a transparent, it is a living, it is transparent, it is living, it is biconvex, and it is connected to this particular ciliary body by means of ligaments. The ligaments are called as the suspensory ligaments. म्हणजे हा लेन्स कसा आहे तर सिंगल आहे, लिव्हिंग आहे, ट्रान्सपरंट आहे, बायकॉन्व्हेक्स आहे. तो त्या सिलिरी बॉडी सोबत कशाने कनेक्टेड आहे तर लिगामेंट्सनी कनेक्टेड आहे. द लिगामेंट्स आर कॉल्ड एज द सस्पेन्सरी लिगामेंट्स. The function of this particular lens is to allow the entry of that particular light into the eye as well as adjust the focal length. So this is the second layer of that particular eye. It is called as the choroid, where anteriorly this choroid, it shows the presence of various structures like ciliary body, iris and the lens. The third innermost layer of this particular eye, it is called as retina. It is called as the screen of the eye. की या आयची सगळ्यात आतमधली जर लेअर कुठली जर असेल तर दॅट पर्टिक्युलर लेअर ऑफ एन आय, इट इज कॉल्ड एज अ रेटिना. वेअर दिस पर्टिक्युलर रेटिना, इफ इट इज ऑब्झर्व्ड इंटरनली, it shows the presence of 3 layers: the photosensitive cell layer, bipolar neuron cell layer and ganglionic cell layer. की या रेटिनामध्ये पुन्हा 3 लेयर्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण बाहेरून जर पाहत आलेलो असेल तर सगळ्यात बाहेर काय प्रेझेंट राहील तर स्क्लेरा, हे स्क्लेरा. त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट राहील तर कोरॉइड, हा कोरॉइड. त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट राहील तर रेटिना. आता इथून सुरू झाला हा कोरॉइड आहे, इथून पुढे सुरू झाला हा पूर्ण असा रेटिना. या रेटिनामध्ये कोरॉइडच्या साईडनी जर पाहिलं तर पहिली लेअर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ फोटोसेन्सिटिव्ह सेल लेअर. त्याच्या आतमध्ये पुन्हा अजून एक लेअर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ बायपोलर न्यूरॉन सेल लेअर. त्याच्याही आतमध्ये पुन्हा अजून एक सगळ्यात आतमधली लेअर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ गँग्लिऑनिक सेल लेअर. So the innermost layer of this particular eye, it is called as a retina. This particular retina, it shows the presence of 3 sub-layers. The 3 sub-layers of this particular retina are photosensitive cell layer, bipolar neuron cell layer and the ganglionic cell layer. ही 3 layers या पर्टिक्युलर रेटिना मध्ये प्रेझेंट असेल. जस्ट अपोजिट टू दिस पर्टिक्युलर सेंटर ऑफ द लेन्स, on the retina there is presence of a depression.
there is presence of a depression, that particular depression possesses more number of rods and more number of cones. That's why that particular point on this particular retina, it shows a very clear image. That particular spot, it is called as a yellow spot, or that is called as a fovea. दॅट इज कॉल्ड एज फोविया. पण याच पर्टिक्युलर रेटिनामध्ये असा पण एक पॉइंट आहे की ज्या पर्टिक्युलर पॉइंटला रॉड्सही अबसेंट आहे, कोन्सही अबसेंट आहे, तिथे इमेज बनणारच नाही. दॅट पर्टिक्युलर स्पॉट ऑफ दॅट पर्टिक्युलर रेटिना, इट इज कॉल्ड एज अ ब्लाइंड स्पॉट. That is called as blind spot. So thus this particular retina, it shows the presence of three layers. They are photosensitive cell layer, bipolar neuron cell layer and ganglionic cell layer. मग फोटोसेन्सिटिव्ह सेल लेअर मध्ये सगळ्यात आतमधली जी लेअर आहे, फॉर एक्झाम्पल या रेटिनामध्ये 1, 2 आणि 3 अशा लेअर्स असेल, तर या पर्टिक्युलर लेअरमध्ये काय प्रेझेंट आहे, या लेअरला काय म्हणतो आपण, फोटोसेन्सिटिव्ह सेल लेअर. द फोटोसेन्सिटिव्ह सेल लेअर ऑफ दिस पर्टिक्युलर रेटिना shows the presence of two structures or two cells. They are the rods and the cones. The elongated structures, they are called as the rods. The short structures, they are called as the cones. The number of rods are more than the cones. In human eye, there is presence of around 3 million rods. In human eye, there is presence of around 100 million rods and around 3 million cones. The rods are responsible for making black and white image. Cones are responsible for making colorful image. म्हणजे रॉड्स कशासाठी असतात, तर ब्लॅक अँड व्हाईट इमेजसाठी, डीम लाईटमध्ये यूज करण्यासाठी. पण कोन्स कशासाठी असेल, तर ते कलर इमेज बनवण्यासाठी, ब्राईट लाईट असेल तर. सो दिस इज द लेअर, दॅट पर्टिक्युलर लेअर ऑफ दॅट पर्टिक्युलर रेटिना, इट इज कॉल्ड ॲज अ फोटोसेन्सिटिव्ह लेअर, सेल लेअर. मग आता या रॉड्समध्ये काय प्रेझेंट आहे, द रॉड्स दे आर मेड अप ऑफ अ प्रोटीन दॅट इज कॉल्ड ॲज अ रोडॉप्सिन, and cones they are made up of a protein. That particular protein they are called as iodopsin. की रॉड्स मध्ये कुठले प्रोटीन्स असतात, तर रोडॉप्सिन, आणि कोन्स मध्ये कुठले प्रोटीन्स असतात, तर आयोडॉप्सिन. म्हणजे इनडायरेक्टली जर हा पर्टिक्युलर लाईट आतमध्ये एंटर हे होत असेल, तर तो पर्टिक्युलर लाईट पहिल्यांदा कशावर पडेल, तर गँग्लियॉनिक सेल लेअर ही ट्रान्सपरंट आहे. नंतर बायपोलर न्यूरॉन सेल लेअर ही पण ट्रान्सपरंट आहे. म्हणजे लाईट सरळ कशावर जाईल, तर या रॉड्स आणि कोन्सवर. मग रॉड्स आणि कोन्सवर जर लाईट जात असेल, तर रॉड्स अपॉन रिसिव्हिंग द लाईट दे अंडरगो डिसोसिएशन. कोन्स अपॉन रिसिव्हिंग द लाईट दे अंडरगो डिसोसिएशन. म्हणजे इनडायरेक्टली रॉड्स मधलं जे रोडॉप्सिन आहे ते डिसोसिएट होईल, कोन्स मधलं जे आयोडॉप्सिन आहे ते डिसोसिएट होईल. डिसोसिएट झाल्याबरोबर जी इन्फॉर्मेशन होईल त्याला म्हणतो आपण इम्पल्स. दॅट इज गिव्हन टू द बायपोलर न्यूरॉन सेल लेअर. देन अगेन इट इज गिव्हन टू द गँग्लियॉनिक सेल लेअर. म्हणजे सगळ्यात आतमधली लेअर कोणती राहील, गँग्लियॉनिक सेल लेअर. आणि ही इन्फॉर्मेशन आता ह्या सगळ्या गँग्लियॉनिक सेल लेअर मधले जे नर्व एंडिंग्स आहे हे आता कॉन्व्हर्ज होईल, एक नर्व तयार होईल. अँड दॅट पर्टिक्युलर नर्व इट इज नाव कॉल्ड ॲज ऑप्टिक नर्व. पण जिथे ह्या पर्टिक्युलर गँग्लियॉनिक सेल लेअरच्या नर्व एंडिंग्स कॉन्व्हर्ज होईल त्या पर्टिक्युलर पॉइंटला आता प्लेस नसेल रॉड्स आणि कोन्सला. म्हणून तिथे रॉड्स कोन्स अबसेंट असेल तर तिथे व्हिजन होणार नाही, इमेज बनणार नाही. म्हणून दॅट पर्टिक्युलर स्पॉट इट इज कॉल्ड ॲज अ ब्लाइंड स्पॉट. That is called as blind spot. So this is the innermost layer of this particular eye. That particular innermost layer of that particular eye, it is called as a retina. आता carefully इथे observe करा. In between cornea and the lens and the retina, there are two chambers. In between cornea and the lens and the retina, there are two chambers. The one it is called as the aqueous chamber, the another it is called as the vitreous chamber. The aqueous chamber, it is filled with watery fluid, and the vitreous chamber, it is filled with a fluid that is called as a vitreous fluid or vitreous humor. The function of this particular fluid is to maintain the size of the eyeball. मी असं म्हटलं की या कॉर्निया आणि लेन्सच्या मध्ये आणि लेन्स आणि रेटिनाच्या मध्ये दोन चेंबर्स आहेत. एक चेंबर जो आहे तो कॉर्निया लेन्सच्या मध्ये असेल तर त्याला म्हणतात ॲक्वियस चेंबर. जर लेन्स आणि रेटिनाच्या मध्ये जर चेंबर असेल तर दॅट पर्टिक्युलर चेंबर इट इज कॉल्ड ॲज अ व्हिट्रस चेंबर. ॲक्वियस चेंबर मध्ये वॉटरी फ्लुइड ट्रान्सपरंट आहे त्याला म्हणतो आपण ॲक्वियस ह्युमर.
व्हिट्रस चेंबरमध्ये जे पर्टिक्युलर फ्लुइड प्रेझेंट आहे त्याला म्हणतात व्हिट्रस ह्युमर, आणि या दोन्ही फ्लुइडचं फंक्शन काय आहे तर दॅट पर्टिक्युलर फ्लुइड विच इज प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर आय मेंटेन द साइज ऑफ द आयबॉल, maintain the size of the eyeball. So this is finally thus the structure of this particular eye. Simply this particular eye, it is a triple layered, it shows the triple layered structure, it shows the presence of three layers. The outermost layer it is called as sclera, the middle layer it is called as choroid, and innermost layer it is called as retina. And with the help of this particular eye, the individual, the person, it can identify the object. म्हणजे कुठला एखादा ऑब्जेक्ट जर फॉर एक्झाम्पल मी जर त्याच्याकडे पाहत असेल तर इनडायरेक्टली तो मला का दिसतो त्याच्या मेकॅनिझम मध्ये जायचं जर असेल तर या आयला आपल्याला आता मेकॅनिझम ऑफ व्हिजन मध्ये न्यावं लागेल. म्हणजे इनडायरेक्टली या कॉर्नियाच्या समोर म्हणजे माझ्या डोळ्याच्या समोर मी जर सपोज फॉर एक्झाम्पल एखादी इमेज जर ठेवली, ही इमेज आहे, तर या इमेजवर फॉर एक्झाम्पल जर एखादा लाईट जर पडला तर काय होईल की any light, for example, if it is fall on that particular specific object, some light is reflected, some light is transmitted, and some light is absorbed. The light which is reflected from this particular object, the light which is reflected from this particular object enter into the eye through the pupil. एंटर इनटू द आय थ्रू द प्युपिल. की ह्या ऑब्जेक्टवर जर कुठला लाईट जर पडलेला असेल तर इनडायरेक्टली तो लाईट रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो लाईट या प्युपिल मधून आतमध्ये एंटर होईल. अँड दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट और लाईट विच इज फॉलन ऑन दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट व्हेन इट एंटर्स इनटू द आय, due to the nature of that particular lens is biconvex and due to the nature of that particular retina is curved, this particular object it forms the inverted and small image, and that particular thing it is called as refraction. That is called as refraction. मी काय म्हटलं की या आयच्या समोर सपोज हा जर ऑब्जेक्ट असेल, याच्यावर जर लाईट पडला असेल आणि तो लाईट जर रिफ्लेक्ट झाला असेल तर तो लाईट प्युपिल मधून म्हणजे या लेन्सच्या थ्रू प्युपिल मधून एंटर होईल. म्हणजे तो पर्टिक्युलर रिफ्लेक्ट झालेला लाईट पहिल्यांदा कॉर्नियाला क्रॉस करेल, ॲक्वियस चेंबर मध्ये जाईल, लेन्स मध्ये जाईल, व्हिट्रस चेंबर मध्ये जाईल आणि सगळ्यात शेवटी तो रेटिनावर येईल. पण जी इमेज फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा या पर्टिक्युलर रेटिनावर जी पडेल ती पर्टिक्युलर इमेज शॉर्ट राहील आणि इन्व्हर्टेड राहील. दॅट पर्टिक्युलर थिंग ऑफ मेकॅनिझम ऑफ विजन इट इज कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. पण रिफ्रॅक्शन मध्ये जी रेटिनावर इमेज आलेली आहे ती इन्व्हर्टेड आहे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट असेल तर मला त्या ऑब्जेक्टवरून लाईट परत आल्यानंतर ती इमेज माझ्या रेटिनावर उलटी असते पहिल्यांदा आणि शॉर्ट असते. त्याला काय म्हणतात रिफ्रॅक्शन. सो फर्स्ट स्टेप ऑफ दॅट पर्टिक्युलर मेकॅनिझम ऑफ विजन फॉर्मेशन इट इज कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्शन. फॉर्मेशन ऑफ इन्व्हर्टेड अँड स्मॉल इमेज ऑन द सरफेस ऑफ द रेटिना इट इज कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्शन. नंतर आता ही पर्टिक्युलर इमेज इन्व्हर्टेड आहे पण बेंट आहे. ही इमेज आता फॉर एक्झाम्पल स्ट्रेट करायची, म्हणजे कर्व्ड नाही पण स्ट्रेट करायची, इन्व्हर्टेडच राहिली तरी चालते, राहीलच. तर त्यावेळेस काय करेल, द सिलियरी बॉडी, द लेन्स ऍडजस्ट द फोकल लेंथ अँड दॅट पर्टिक्युलर image which is formed on the surface of the retina now becomes straight but inverted, and that is called as accommodation. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये काय झालं, रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन मध्ये तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट असेल तर माझ्या रेटिनावर आला पण तो शॉर्ट आला आणि इन्व्हर्टेड राहिला. अकोमोडेशन मध्ये काय झालं, अकोमोडेशन मध्ये तीच इमेज जी रेटिनावर असेल ती कशी झाली, सरळ झाली. म्हणजे आता ती बेंट होती ती सरळ झाली. त्याला काय म्हणतो आपण, अकोमोडेशन. अकोमोडेशन साठी हेल्प कोणी केली तर सिलियरी बॉडी आणि लेन्स. द थर्ड स्टेप इट इज द फोटो रिसेप्शन. आता काय होईल की द इमेज विच इज फॉर्म्ड ऑन द सरफेस ऑफ दिस पर्टिक्युलर रेटिना नाव, the image which is formed on the surface of that particular retina now activates this particular retina, where the photosensitive cell layer, the photosensitive cell layer which shows the presence of rods and cones, they becomes activated, they become stimulated, and upon stimulation this particular rods and cones they get dissociated, and upon dissociation there is development of potential. That potential it is called as action potential, and that is nothing but it is called as depolarization. That is called as depolarization. And a depolarization म्हणजेच काय तर impulse, and that particular impulse it is given to the bipolar neuron cell layer, then it is given to the ganglionic cell layer, and that particular ganglionic cell layer supply that particular impulse to the nerve. That nerve it is called as optic nerve. This optic nerve carry that particular information to the visual cortex,
सेरेब्रम मध्ये व्हिज्युअल एरिया आहे, तिथे ती इन्फॉर्मेशन जाईल. दॅट पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन विच एंटर्स इन टू द सेरेब्रम, इट इज अ सेन्सरी इम्पल्स. दॅट पर्टिक्युलर सेन्सरी इम्पल्स इन टू द ब्रेन. नाउ इट अंडरगो analyzation. It is analyzed, read, analyzed and processed, and upon processing that particular image, when it returns on this particular retina again back, that particular image is erect. म्हणजे जी इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल ब्रेनला जाईल, ती इन्फॉर्मेशन आता त्या पर्टिक्युलर ब्रेनला ही उलटी गेलेली आहे. गेल्यानंतर ती पर्टिक्युलर ब्रेनने ती इन्फॉर्मेशन रीड केली, अनालाइज केली, प्रोसेस केली. ती इन्फॉर्मेशन आता परत आली, या पर्टिक्युलर रेटिनावर परत आली. परत आलेली असेल तर ती आपल्याला जशी आहे स्ट्रेट इरेक्ट कशी दिसायला लागली. सो फर्स्ट स्टेप of mechanism of vision, it is called as refraction. The second step of this particular mechanism of vision, it is called as accommodation, and the third step of this particular mechanism of vision, it is called as a photoreception. It is called as photoreception. So this is the eye. It is a photoreceptor. It is a triple layered structure. It shows the presence of three layers. The outer layer it is called as sclera, the middle layer it is called as choroid, the innermost layer it is called as the retina. The mechanism of vision, again it involve or include three steps. The first step it is called as refraction, the second step it is called as accommodation, and the third step it is called as photoreception. So this is the eye. The another sense organ is ear. आता आपल्याला काय करायचं आहे, इयरच्या स्ट्रक्चर मध्ये जायचं आहे. मग इयर म्हणजे काय? द इयर इट इज कॉल्ड एज फोनोरिसेप्टर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टॅटोअकाउस्टिक रिसेप्टर. स्टॅटोअकाउस्टिक रिसेप्टर का? कारण दिस पर्टिक्युलर इयर इट इज इन्वॉल्व्ड इन टू फंक्शन्स. The one it is balancing, the another it is hearing. Balancing it is called as stato, and the hearing it is called as acoustic. That's why these particular ears are called as statoacoustic receptors. Mainly these particular ears, they are involved in the function of hearing. That's why popularly these particular ears are called as phonoreceptors. They are called as phonoreceptors. मग इयरच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला जायचं आहे, मेकॅनिझम ऑफ हिअरिंग मध्ये जायचं आहे. मग इयर काय? द इयर्स, there are two ears. Both these particular ears, they are present at the posterior lateral face of the skull. They are situated at the posterior lateral face of the skull. They are situated just below the bone. That particular bone it is called as the temporal bone. That is called as temporal bone. तर या इयरच्या आपल्याला पूर्ण डिटेल स्ट्रक्चर मध्ये जायचं आहे. This is the diagram of this particular ear. Structurally, this particular ear it is differentiated into three parts. की माझा जर इयर असेल तर या पर्टिक्युलर इयरला मला स्टडी करायचं असेल तर मला या इयरला तीन पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागते. तीन पार्ट्स कोणते? जो पार्ट आपल्याला बाहेरूनच दिसतो दॅट इज कॉल्ड एज एक्सटर्नल इयर. म्हणजे या डायग्राम मध्ये इथून तर इथपर्यंतचा जो पार्ट आहे, इथून तर इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो आहे एक्सटर्नल इयर. इथनं इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो आहे मिडल इयर, आणि इथनं शेवटपर्यंत इथपर्यंतचा पार्ट आहे तो आहे इंटरनल इयर. म्हणून स्ट्रक्चरली दिस पर्टिक्युलर इयर इट इज डिफरन्शिएटेड इनटू थ्री पार्ट्स. द थ्री पार्ट्स आर द एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड द इंटरनल इयर. मग आपण एक एक ऑब्झर्व करू. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल इयर. द एक्सटर्नल विजिबल पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर इयर इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल इयर. This particular external ear it shows the presence of three parts. The three parts are pinna, auditory canal and drum. Pinna, auditory canal and drum. Now pinna काय? The external soft, it is made up of fibrocartilage part which is oval in shape. It is called as a pinna. The lower part of this particular pinna it is a smooth and soft. It is called as a lobule. It is called as lobule. The function of this particular pinna is to collect the sound waves. Is to collect the sound waves. म्हणजे माझ्या एक्सटर्नल इयरचा जो बाहेरून दिसणारा हा जो ओव्हल पार्ट आहे, जो फायब्रो कार्टिलेज पासून तयार झालेला आहे, त्या पर्टिक्युलर पार्टला काय म्हणतो आपण? पिन्ना. की ज्या पर्टिक्युलर पिन्नाचा लोअर जो पार्ट आहे, जो सॉफ्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण? लोब्यूल. दिस पर्टिक्युलर पिन्ना इट ओपन्स इनटू द ऑडिटरी कॅनल बाय मीन्स ऑफ ओपनिंग. दॅट पर्टिक्युलर ओपनिंग इट इज कॉल्ड एज कोंका. की माझा हा जो पर्टिक्युलर पिन्ना आहे आतमध्ये जर ओपन होत असेल, एक होल असेल आतमध्ये, त्या होलला म्हणतात दॅट पर्टिक्युलर होल इट इज कॉल्ड एज अ कोंका. The middle tubular part of this particular external ear it is called as the external auditory canal. Internally this particular external auditory canal it is a hairy.
The skin of that particular external auditory canal internally shows the presence of a modified sebaceous gland. The modified sebaceous glands are called as the ceruminous glands, and these ceruminous glands of the external auditory canal, they secrete the wax. So that particular wax, it is called as ear wax, or that is called as a cerumen. The function of that particular hairs and cerumen or ear wax is to trap the dust particles and other things which enter into the ear. की या इयरच्या आतमध्ये जर डस्ट पार्टिकल्स आहे, पोलन्स आहे, मायक्रोब्स आहे, हे जर आतमध्ये एंटर होत असेल तर त्यांच्यापासून जर प्रोटेक्शन या पर्टिक्युलर इयरला करायचं जर असेल तर या पर्टिक्युलर इयरच्या या पर्टिक्युलर कॅनलला, ज्याला कॅनलला म्हटलं आपण एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल, त्याच पर्टिक्युलर कॅनलमध्ये हेअर्सही प्रेझेंट आहे, सिबॅसियस ग्लँड्स पण प्रेझेंट आहे. हेअर्स मध्ये ते पर्टिक्युलर पार्टिकल डस्ट असेल तर अटकेल, सिबॅसियस ग्लँडनी सीबम म्हणजे सेरुमेन जर सिक्रेट केलेलं असेल तर त्याच्यात ते ट्रॅप होईल. So the first part of external ear, it is called as pinna. The second middle tubular part of this particular external ear, it is called as external auditory canal. The third part of this particular external ear, it is called as a drum. This particular drum, it is also called as a tympanum. The drum, it is also called as the tympanum. The function of this particular drum or the tympanum is to transfer the sound waves from external ear to the middle ear. म्हणजे इथे जर कुठला आवाज जर केलेला असेल, साऊंड केलेला असेल, तर इनडायरेक्टली ते जे साऊंड व्हायब्रेशन्स आहे या पर्टिक्युलर टिम्पॅनमला म्हणजे इनडायरेक्टली या ड्रमला ते काय करतील, साऊंड व्हायब्रेशन्स व्हायब्रेट करतील आणि ते व्हायब्रेशन्स आता सेकंड इयरला जाईल. दॅट सेकंड पार्ट ऑफ द इयर, इट इज कॉल्ड एज मिडल इयर. सो फायनली द पिन्ना, द ऑडिटरी कॅनल अँड द टिम्पॅनम टुगेदर, इट इज कॉल्ड एज अ एक्सटर्नल इयर. Thus, the function of this particular external ear is to carry the sound waves from external atmosphere up to the middle ear. The middle part of this particular ear, it is called as a middle ear. मग middle ear काय? The middle ear, it is a middle part of this particular ear. It is a air-filled cavity. It shows the presence of a air-filled cavity. The air-filled cavity which is present in this particular middle ear, it is called as टिम्पॅनिक कॅव्हिटी. मी काय म्हटलं की या टिम्पॅनम पर्यंतचा म्हणजे या ड्रम पर्यंतचा जो इयरचा पार्ट आहे तो एक्सटर्नल इयर, पण या ड्रमच्या नंतर इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो आहे मिडल इयर. पण या पूर्ण मिडल इयर मध्ये आतमध्ये एअर आहे. So middle ear shows the presence of a air-filled cavity. That particular air-filled cavity, it is called as the tympanic cavity, and this particular tympanic cavity, it is connected to the nose and the pharynx by means of a tube. That particular tube, it is called as a Eustachian tube. आता मी काय म्हटलं की हा मिडल इयरचा जो पार्ट आहे याच्या आतमध्ये पूर्ण एअर आहे. त्या कॅव्हिटीला, एअर-फिल्ड कॅव्हिटीला म्हणतात टिम्पॅनिक कॅव्हिटी. ती एअर-फिल्ड कॅव्हिटी जर माझ्या नोज आणि फॅरिंग सोबत कनेक्टेड असेल तर एका ट्यूबनी कनेक्टेड आहे. दॅट ट्यूब इट इज कॉल्ड ॲज अ इस्टॅचियन ट्यूब. इस्टॅचियन ट्यूब कशासाठी? तर दिस पर्टिक्युलर इस्टॅचियन ट्यूब इट प्रोव्हाइड्स द एअर टू द मिडल इयर फॉर स्पेसिफिक प्रेशर. म्हणजे एअरचं जोपर्यंत स्पेसिफिक प्रेशर या मिडल इयरमध्ये असत नाही तोपर्यंत नीट आपल्याला ऐकायला येत नाही. दिस पर्टिक्युलर मिडल इयर इट शोज द प्रेझेन्स ऑफ 3 बोन्स. दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज इयर ऑसिकल्स. की या पर्टिक्युलर मिडल इयर मध्ये रिकामी जागा आहे, एअरफिल्ड कॅव्हिटी आहे, त्याला टिम्पॅनिक कॅव्हिटी म्हणतात. ठीक आहे, पण या मिडल इयर मध्ये 3 बोन्स पण प्रेझेंट आहे. दिस पर्टिक्युलर 3 बोन्स, दे आर द स्मॉलेस्ट बोन्स ऑफ द बॉडी. These particular bones are collectively called as ear ossicles. The bone which is present near the tympanum, it is hammer shaped, it is called as a malleus. The middle bone which is anvil shaped, it is called as the incus. And the another third bone which is the smallest bone of the body, it is called as the stapes, it is a stirrup shaped. म्हणजे माझ्या या एका इयर मध्ये किती बोन्स आहे तर 3 बोन्स आहे. कलेक्टिव्हली काय म्हणतात तर इयर ऑसिकल्स. पण त्याचा सिक्वेन्स आउटसाइड टू इनसाइड कसा आहे? MIS म्हणजे मॅलियस, इंकस, स्टेपस. इनसाइड टू आउटसाइड कसं आहे? SIM म्हणजे स्टेपस, इंकस अँड मॅलियस. प्रत्येकाचे बोन्सचे शेप्स पण वेगळे आहेत. द मॅलियस इज हॅमर शेप्ड, इंकस इज अँव्हिल शेप अँड द स्टेपस इज stirrup shape. So these are the 3 bones collectively called as ear ossicles. They are present in the middle ear. The function of this particular 3 bones which are called as ear ossicles
is to transfer the vibrations from tympanum to the internal ear. फ्रॉम टिम्पॅनम टू द इंटरनल इयर. म्हणजे इथे जर कुठला आवाज आलेला असेल, या आवाजामुळे हा पर्टिक्युलर टिम्पॅनम जर व्हायब्रेट झालेला असेल, तर हा व्हायब्रेट झालेला टिम्पॅनम आहे तो व्हायब्रेशन्स प्रोव्हाइड कोणाला करेल, या तीनही बोन्सला, आणि ते व्हायब्रेशन्स मग कोणाला सप्लाय होईल, तर इंटरनल इयरला. बोन लावून आहे का. द मिडल इयर it opens into the internal ear by means of two openings. The one it is called as oval window, the another it is called as a round window. इथे मिडल इयर संपला. या मिडल इयरच्या नंतरचा पुढचा पार्ट आहे इंटरनल इयर. पण हे जे मिडल इयर आहे, ह्या इंटरनल इयर मध्ये दोन विंडोनी ओपन होते, एक विंडो आणि ही दुसरी विंडो. द वन विंडो विच इज अप्पर इट इज कॉल्ड एज अ फेनेस्ट्रा ओव्हॅलिस, इट इज कॉल्ड एज अ ओव्हल विंडो. द अनदर विंडो it is called as a fenestra rotunda, it is called as round window. म्हणजे इनडायरेक्टली मिडल इयर मधून इंटरनल इयर मध्ये जर जायचं असेल तर किती ओपनिंग्स प्रेझेंट आहे, दोन आहे, एक ओव्हल आहे, एक राऊंड आहे. ओव्हल असेल तर दॅट इज कॉल्ड एज ओव्हल विंडो, राऊंड असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ राऊंड विंडो. राऊंड विंडो इट इज कॉल्ड एज अ फेनेस्ट्रा रोटुंडा अँड ओव्हल विंडो इट इज कॉल्ड एज अ फेनेस्ट्रा ओव्हॅलिस. So this is the part that is called as a middle ear. So middle ear, it is a air field, it shows the presence of a air filled cavity that is called as the tympanic cavity. That tympanic cavity, it is connected to the pharynx and the nose by means of a tube. That tube it is called as Eustachian tube. As well, this particular middle ear shows the presence of three bones. They are collectively called as ear ossicles. The ear ossicles from outside to inside, they are malleus, incus and stapes. Malleus, incus and stapes. The smallest bone of the body, it is called as the stapes, and this particular middle ear opens into the internal ear by means of two openings. They are called as windows. They are the upper and lower. The upper it is called as oval window, the lower it is called as the round window. So this is the middle ear, and the third part of this particular ear, it is called as the internal ear. The internal ear, आता इथून तर याच्या पुढचा पूर्ण जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज इंटरनल इयर. दिस पर्टिक्युलर इंटरनल इयर इट शोज द प्रेझेन्स ऑफ टू स्ट्रक्चर्स. दे आर कॉल्ड एज अ लॅबिरिन्स. They are called as a labyrinth, that is called as a bony labyrinth and membranous labyrinth. म्हणजे काय की या इंटरनल इयरच्या आतमध्ये जो पेरिफेरल पार्ट आहे तो बोनी पार्ट आहे, पण आतमधला जो पार्ट आहे तो सॉफ्ट म्हणजे मेम्ब्रेनस पार्ट आहे. The bony labyrinth, it is filled with a fluid. That particular fluid it is called as a perilymph. That is called as perilymph. And the membranous labyrinth, it shows the presence of a fluid. That particular fluid it is called as endolymph. That is called as endolymph. मी काय म्हटलं की या पर्टिक्युलर दोनही विंडो म्हणजे ओव्हल विंडो आणि राऊंड विंडोच्या आतला जो इयरचा पार्ट आहे तो कोणता पार्ट आहे, इंटरनल इयर. पण त्या इंटरनल इयर मध्ये दोन पार्ट आहे. बाहेरचा जो पार्ट आहे तो बोनी पार्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण, बोनी लेबिरिन. त्याच्या आतमधलं जे फ्लुइड आहे त्याला काय म्हणतात, पेरिलिम. पण आतमधला जो पर्टिक्युलर पार्ट आहे जो आता आपण इथे ड्रॉ केलेला आहे तो सगळा सॉफ्ट आणि मेम्ब्रेनस पार्ट आहे, त्याला म्हणतात मेम्ब्रेनस लेबिरिन. आणि मेम्ब्रेनस लेबिरिन असेल तर तिथे पण फ्लुइड प्रेझेंट आहे. दॅट फ्लुइड इट इज कॉल्ड एज एंडोलिम. That is called as endolymph. But the membranous labyrinth shows the presence of various structures. The three structures are present in this particular internal ear. They are the semicircular canal, the vestibule and the cochlea. हा एक पार्ट, दोन पार्ट, तीन पार्ट यांना म्हणतो आपण सेमीसर्क्युलर कॅनल. हा अजून एक पार्ट आहे याला म्हणतो आपण वेस्टिब्यूल. आणि हा जो पुन्हा अजून एक पार्ट दिसतोय याला काय म्हणतो आपण, कॉक्लिया. सो कॉक्लिया, वेस्टिब्यूल अँड थ्री सेमी सर्क्युलर कॅनल, दे आर द पार्ट्स ऑफ द, दे आर द मेन पार्ट्स ऑफ द इंटरनल इयर. मग प्रत्येकाचे फंक्शन काय, देर आर थ्री सेमी सर्क्युलर कॅनल्स. There are three semicircular canals. They are present towards the oval window. The sensitive structure or the rounded structure of each semicircular canal, it is called as the ampulla. That is called as the ampulla, and the sensory structure which is present in that ampulla, it is called as the crista. The function of this particular cristae, of this particular ampullae, of this particular three semicircular canal is to maintain the balance of the body, is to maintain the equilibrium of the body. So there are three semicircular canals. The function of that particular semicircular canal is to maintain the balance. Besides this particular three semicircular canals,
In membranous labyrinth, there is presence of another structure that is called as a vestibule, that is also called as a body proper. That is differentiated into two parts, the upper, the lower. The upper part of that particular vestibule, it is called as a utriculus, and the lower part of that particular vestibule, it is called as a sacculus. The utriculus and his sacculus. The sensory structures which are present in this particular utriculus and the sacculus, they are called as a macula. And the function of this particular macula, or in another words, the function of this particular utriculus and the sacculus, or in another words, the function of this particular vestibule again is to maintain the equilibrium, shape of the body. That is the function of that particular part, that is called as the vestibule. So finally, the function of this particular three semicircular canal as well as the function of this particular vestibule is to maintain the balance of the body. These are present, the semicircular canal and the vestibule, these are present towards the oval window, and towards the round window, now there is presence of a circular structure, coiled structure, and that particular circular coiled structure, it is called as a cochlea. The function of this particular cochlea is hearing. म्हणजे या सेमी सर्क्युलर कॅनल आणि या पर्टिक्युलर वेस्टिब्युलचं फंक्शन काय तर बॅलन्सिंग, जे कोणाकडे प्रेझेंट आहे या ओव्हल विंडोकडे. पण असं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे की जे कॉइल्ड आहे, जे ओव्हल राऊंड विंडोकडे प्रेझेंट आहे, त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण कॉक्लिया, की ज्याचं फंक्शन काय आहे तर हिअरिंग. मग आता या कॉक्लियामध्ये काय प्रेझेंट आहे ही आयडिया इथे जास्त क्लिअर होणार नाही, म्हणून या पर्टिक्युलर कॉक्लियाला आपण इंटरनली जर ऑब्झर्व केलं तर काय दिसेल, दिस पर्टिक्युलर कॉक्लिया इट शोज द प्रेझेन्स ऑफ थ्री स्ट्रक्चर्स. This particular cochlea, it shows the presence of three structures. They are called as the scale. They are called as the scale. या पर्टिक्युलर कॉक्लिया मध्ये एक दोन तीन असे तीन स्ट्रक्चर्स आहे, लेयर्स आहे, त्यांना काय म्हणतो आपण स्केले. द वन इट इज कॉल्ड एज अ स्केला वेस्टिब्युला, की या पर्टिक्युलर कॉक्लियाचा वेस्टिब्युल कडचा जो स्केला आहे त्याला काय म्हणतो आपण स्केला वेस्टिब्युला आहे. याच पर्टिक्युलर कॉक्लियाचा असा स्केला आहे की जो कुठल्या टिम्पॅनिक कॅव्हिटीकडे प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज अ स्केला टिम्पॅनी. आणि याच पर्टिक्युलर स्केलापैकी मधला जो स्केला आहे दॅट इज कॉल्ड एज स्केला मीडिया. सो दिस पर्टिक्युलर कॉक्लिया इट शोज द प्रेझेन्स ऑफ थ्री पार्ट्स. दे आर द स्केला वेस्टिब्युला, scala tympani and the scala media. And this particular scala media, it shows the presence of a membrane. That particular membrane, it is called as a basilar membrane, and on the surface of this particular basilar membrane there is presence of sensory structures, and this particular sensory structure, it is called as organ of Corti. That is called as the organ of Corti, and this particular organ of Corti, it is the main part of this particular cochlea, because this particular organ of Corti convert vibrations into the impulse. Vibrations into the impulse. So scala vestibuli, scala tympani and scala media, together it is called as the cochlea. Together it is called as cochlea, and the various membranes of this particular scale are, the one it is called as a tectorial membrane, the another it is called as a basilar membrane, the another it is called as a resinar membrane. म्हणजे इनडायरेक्टली या स्केला वेस्टिब्युलाची जी मेम्ब्रेन आहे तिला म्हणतात रेझिनर मेम्ब्रेन. स्केला मीडियाची जी पर्टिक्युलर लेअर आहे मेम्ब्रेन आहे तिला म्हणतात टेक्टोरियल मेम्ब्रेन, आणि बेझल जी मेम्ब्रेन आहे त्या पर्टिक्युलर स्केला मीडियाची तिला म्हणतात बेझिलर मेम्ब्रेन. आणि या बेझिलर मेम्ब्रेनच्या सरफेसवर जे सेल्स आहे, सेन्सरी सेल्स आहे, त्याच्या स्ट्रक्चरला काय म्हणतात तर ऑर्गन ऑफ कॉर्टी. हे ऑर्गन ऑफ कॉर्टी काय करतात ते ऑब्झर्व करायचं असेल तर हे ऑर्गन ऑफ कॉर्टी सेल्स ऍक्च्युअली स्ट्रक्चर आहे, ग्रुप ऑफ सेल्स आहे, सेन्सरी सेल्स आहे. त्यांना काय घ्यावं लागते व्हायब्रेशन्स, आणि व्हायब्रेशन्स घेऊन कशामध्ये कन्वर्ट करायचं असतो इम्पल्स. इम्पल्स जर असेल तर तो कोणाला द्यायचा नर्वला, नर्व इम्पल्स कोणाला कॅरी करेल ब्रेनला, त्यावेळेस ऐकायला येईल, हिअरिंग परसिव्ह होईल. मग हिअरिंग कसं होईल, सपोज फॉर एक्झाम्पल मी जर इथे साऊंड एखादा डेव्हलप केला तर दॅट पर्टिक्युलर साऊंड इट इज कलेक्टेड बाय दिस पर्टिक्युलर पिन्ना, collected sound, then it enters into the auditory canal. From auditory canal this particular sound it is transferred to the drum. This particular drum filters the sound. म्हणजे indirectly खूप आतमध्ये साऊंड जायला नको म्हणून तो पर्टिक्युलर साऊंड इथे फिल्टर करणारा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज द टिम्पॅनम. When this particular sound it enters into this particular external ear, and that particular due to sound, this particular tympanum, if it vibrates, the vibrations are given to the first bone, that is called as the malleus. Malleus provide vibrations to the incus. Incus provide vibrations to the stapes.
From staples, this particular vibrations they enter into the oval in window. From oval window, these particular vibrations they are provided to the perilymph. From perilymph, these particular vibrations are given to the another lymph that is called as the endolymph. These particular vibrations finally pass through the scala and finally they reach up to the organ of Corti. When organ of Corti they receive the vibrations, these organ of Corti cells convert that particular vibrations into the means mechanical signal into the electrical signal that is called as impulse, and that impulse it is given to the nerve, and that nerve supply that particular impulse to the brain and the sound is perceived. म्हणजे सोपं सोपं झालं काय की इथे जर आवाज आपण तयार केलेला असेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा आवाज या पर्टिक्युलर पिनाने कलेक्ट केला, ऑडिटरी कॅनलने फॉर एक्झाम्पल तो कॅरी केल्यानंतर ड्रम जर असेल तर व्हायब्रेट झाला, एक्सेस साऊंड असेल तर तो फिल्टर झाला. ड्रमच्या व्हायब्रेशन्समुळे हे तीनही बोन्स काय झाले, व्हायब्रेट झाले. तिन्ही बोन्स व्हायब्रेट झाल्यामुळे ओव्हल विंडो व्हायब्रेट झाला. ओव्हल विंडो व्हायब्रेट झाल्यामुळे इथे जे फ्लुइड प्रेझेंट आहे बोनी लेबिरिन मध्ये त्याला काय म्हणतो, पेरिलिम्फ, हे व्हायब्रेट झालं. पेरिलिम्फ व्हायब्रेट झाल्यामुळे दुसरं लिम्फ पण व्हायब्रेट झालं, त्याला काय म्हणतात, एंडोलिम्फ. एंडोलिम्फ व्हायब्रेट झाल्यामुळे कॉक्लिया व्हायब्रेट झाला. कॉक्लिया व्हायब्रेट झाल्यामुळे हे तीनही स्केले व्हायब्रेट झाले. तीनही स्केले व्हायब्रेट झाल्यामुळे बेझिलर मेम्ब्रेन व्हायब्रेट झाली. बेझिलर मेम्ब्रेन व्हायब्रेट झाली असेल तर ऑर्गन ऑफ कॉर्टी व्हायब्रेट झाला. ऑर्गन ऑफ कॉर्टी हे सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर असेल. दे कॅन कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर स्टिम्युलस इनटू द इम्पल्स. म्हणजे व्हायब्रेशन्सला काय म्हणतो आपण, स्टिम्युलस. तर ते पर्टिक्युलर स्टिम्युलस म्हणजे व्हायब्रेशन्स हे ऑर्गन ऑफ कॉर्टीचे सेल्स कशामध्ये कन्वर्ट करतील, इम्पल्स. आणि तो इम्पल्स कोणाला सप्लाय होईल, नर्वला. ती इन्फॉर्मेशन कुठे जाईल, सेरेब्रमच्या हिअरिंग एरियाला. तो पर्टिक्युलर ऑडिटरी एरिया जर असेल तर तो ती इन्फॉर्मेशन रिसीव्ह करेल तेव्हा तुम्हाला ऐकायला येईल. So this is the mechanism of this particular thing that is called as the hearing. So this is the structure of ear, which is called as a photoreceptor, or in another words it is called as a statoacoustic receptor. म्हणजे indirectly या पर्टिक्युलर इयर मध्ये कॉम्प्लिकेटेड असं काहीच नाही आहे. हा इथून एवढा पार्ट आहे तो एक्सटर्नल इयर, इथे तीनच पार्ट आहे, दॅट इज एक्सटर्नल पिन्ना, ऑडिटरी कॅनल आणि टिम्पॅनम. मिडल इयर मध्ये पण काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, कारण मिडल इयर मध्ये फक्त एअरफिल्ड कॅव्हिटी आहे, त्याला टिम्पॅनिक कॅव्हिटी म्हणतात. आणि त्या टिम्पॅनिक कॅव्हिटी मध्ये 3 बोन्स आहे, मॅलियस आहे, इंकस आहे आणि स्टेपस आहे. इंटरनल इयर मध्ये थोडा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. कसा आहे, तो बाहेरून जो पार्ट आहे तो बोनी पार्ट आहे, आतमधला जो पार्ट आहे तो सॉफ्ट आहे. बाहेरच्याला म्हणतात बोनी लेबिरिन्थ आणि आतमधल्याला म्हणतात मेम्ब्रेनस लेबिरिन्थ. बोनी लेबिरिन्थ मध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हणतात पेरिलिम्फ, आणि मेम्ब्रेनस लेबिरिन्थ मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे त्याला म्हणतात एंडोलिम्फ. पण मेम्ब्रेनस लेबिरिन्थ मध्ये जे स्ट्रक्चर्स आहेत ते 3 आहेत. एक आहे सेमी सर्क्युलर कॅनल, दुसरं आहे वेस्टिब्युल. या सेमी सर्क्युलर कॅनल आणि वेस्टिब्युलचं फंक्शन आहे बॅलन्सिंग, आणि या कॉक्लियाचं जे फंक्शन आहे ते आहे हिअरिंग. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द इयर. So this particular ear, it is another sense organ. It is important for hearing.